नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता सारंग आणि सावली हे समोर असताना आता तिलोत्तमा आता त्यांना बोलत असते आणि त्याच वेळेस आता नील तिथे येतो. तर नीलचा हात धरत तिलोत्तमा आता सावलीकडे बघत म्हणते की हा आहे माझा खरा आज्ञाधारक मुलगा. मला वाटलं होतं की ऐश्वर्या त्याच्यासाठी योग्य मुलगी आहे आणि त्यांच्या दोघांचा संसार छान होईल असं मला वाटलं. आणि त्यानंतर मी फक्त त्याला एकदा सांगितलं तरीसुद्धा त्याने मला नकार नाही दिला आणि लगेच एका पायावर त्याने ऐश्वर्याशी लग्न केले. पण त्यानंतर काय झालं आपल्याला माहितीच आहे. खरं तर माझं चुकलं आणि मीच नीलच्या बाबतीत निर्णय घ्यायला चुकले असे आता तिलोत्तमा सावली सारंगला सांगते. आणि त्यानंतर जेव्हा मी ऐश्वर्याला डायरेक्टली तिच्या आईवडिलांकडे लंडनला सोडून ये असे नीलला सांगितलं तरीसुद्धा त्याने का म्हणून मला विचारलं नाही आणि लगेच तिला लंडनला सोडून गेला. आणि खऱ्या अर्थाने माझ्या नीलने आईचा मान राखला असे आता तिलोत्तमा बोलते. नाही तर तो सोहम. आणि तेवढ्यात आता तिलोत्तमा असे बोलताच पाठीमागून तिलोत्तमा असे म्हणत चंद्रकांतराव तिथे येतात. चंद्रकांतरावांना बघताच आता तिलोत्तमा म्हणते की अहो तुम्ही कशाला आली, तुम्हाला बरं नाही कळतंय का. आता चंद्रकांतराव म्हणतात हे बघ तिलोत्तमा, यामध्ये सावलीचा काहीच दोष नाही. तर आता सावली माफी मागत म्हणते की बाबा मला खरंच माहिती नव्हतं की तुम्हाला हे सांगायचं नाही म्हणून. आणि त्यानंतर आता नील सावलीकडे बघतो आणि म्हणतो की सावली माफी माग, नाही तर ती सुद्धा तुला सोहमसारखी घराबाहेर काढील. ती ऐकताच आता सारंग तिलोत्तमाला धक्का बसतो आणि नील तिथून निघून जातो. आता सारंग म्हणतो की हे बघ आई, तू ट्रेसमध्ये असेल म्हणून बोलला असेल, तू जास्त विचार करू नकोस. आणि आता सारंग म्हणतो की हे बघ आई, सोहम आणि ताराला त्यांच्या चुका कळाल्या तेव्हा तू एकदा त्यांना माफ कर. तर सावली म्हणते हो. आणि सावली म्हणते की तारा मॅडम तुमची माफी मागायला सुद्धा तयार आहे, फक्त त्या दोघांना या घरात येऊ द्या आणि तुम्ही द्याल ती शिक्षा तारा मॅडम भोगायला तयार असल्याचे सावली तिलोत्तमाला बोलते. तेव्हा आता सावली म्हणते की मी तिला जी शिक्षा दिली ना तीच शिक्षा ती भोगती आणि म्हणून ती या घरात कधीच येणार नाही असे आता तिलोत्तमा सावलीला सांगते. आणि त्यानंतर रागाने तिलोत्तमा तिच्या बेडरूममध्ये निघून येते. तर पाठीमागून चंद्रकांतराव सुद्धा येतात आणि लगेच आता चंद्रकांतराव तिलोत्तमाला म्हणतात की आता तर हाईट झाली आणि तो नील रागात तुला जे काही बोलला ना ते योग्यच आहे. आता तिलोत्तमा म्हणते की मला एक सांगा ना, नीलला असा अचानक ऐश्वर्याचा पुळका का आला. अहो जेव्हा ती आपल्या घरात होती तेव्हा ती नीलला शत्रूसारखी वागणूक द्यायची, माहिती ना तुम्हाला. आणि तिने त्याला कधीच नवऱ्यासारखं वागवलं नाही आणि आज तो तिच्यासाठी पुन्हा आईला बोलतोय, शोभतं का त्यालाही असे तिलोत्तमा सांगते. आता चंद्रकांतराव म्हणतात हे बघ तिलोत्तमा, नील जे बोलला त्याच्यामुळे तुला त्रास होतो हे मला कळतंय, पण तारा आणि सोहम यांच्या बाबतीत सारंग आणि सावलीने तुला जे सांगितलं ते तुला पटलं नाही का. तर आता तिलोत्तमा म्हणते की तुम्हाला माझ्याच चुका दिसतात का, दुसऱ्यांच्या नाही दिसत. तरीसुद्धा तिलोत्तमा ऐकायला तयारच नसते. चंद्रकांतराव म्हणतात की अगं ती या घरची सून आहे तारा आणि तिच्यामुळे आपला मुलगा घर सोडून गेलाय, कळतंय का तुला. आता तिलोत्तमा म्हणते की जर तुमच्या म्हणण्याप्रमाणे ताराला पुन्हा जर घरात घेतलं आणि तिने पहिल्यासारखा पुन्हा काहीतरी अघटितपणा केला तर त्याला जबाबदार कोण आहे, कोण घेणार त्याची जबाबदारी. तिलोत्तमा म्हणते की घेता का मग तुम्ही जबाबदारी. आता बबलू, सारंग, सावली पुन्हा आता रूममध्ये येतात आणि नील जे बोलला त्यावर विचार करतात. आता बबलू म्हणतो की नील दादा येईल आणि असा काही बॉम्ब टाकील हे स्वप्नात देखील वाटलं नव्हतं आणि ज्या पद्धतीने तो बोलला त्यामुळे आई जास्त भडकली असे बबलू सांगतो. आणि त्यानंतर आता सारंग म्हणतो की एकदा आईचा राग शांत झाला की सगळं काही ठीक होईल. आणि तेवढ्यात दरवाजात आता देवदर्शन करून राजकुमार हा अमृताला घेऊन येतो. अमृता राजकुमारला बघताच आता सावली पळत पळत त्यांच्याकडे येते आणि अमृताची दृष्ट काढते. राजकुमार आणि अमृता म्हणतात की देवदर्शन खूप मस्त झालं, 2 दिवस अगदी मजेत गेले, आम्ही तुम्हाला खूप मिस केलं बरं का. आणि आता राजकुमार त्यांच्याकडे बघत म्हणतो की सारंग, अरे तुमचे चेहरे का पडलेत, घरात काही घडामोडी घडल्यात का. आणि त्यानंतर आता सारंग म्हणतो बऱ्याच घडामोडी घडल्यात आणि आपला नील परत आलाय. राजकुमार हसू लागतो आणि म्हणतो एवढंच ना. आणि लगेच आता राजकुमार म्हणतो चल मी त्याला भेटून येतो आणि राजकुमार नीलला भेटायला जातो. आता इकडे सोहम आणि ताराला सुद्धा कळालेलं असतं की तिलोत्तमा मॅडमने आपल्याला पुन्हा एकदा घरात घ्यायला नकार दिला तर ताराला धक्का बसतो. सुमन म्हणतो की मी तुम्हाला सांगितलं होतं ना, अतिघाई संकटात जाई आणि जाऊ द्या, जो काही निकाल लागायचा तो आजच लागला पाहिजे असं मला वाटत होतं, पण शेवटी काय झालं, आपल्या वाट्याला अपयश आलं. डोक्यावरती सारखी टांगती तलवार ठेवणं मला सुद्धा बरोबर वाटत नसल्याचे सुमन सांगतो. सोहम म्हणतो की सावली वहिनीच्या आवाजावरून तिकडे काय घडलं असेल याचा मला अंदाज आलाय. तारा म्हणते की आपण त्यांना थोडा वेळ द्यायला
पाहिजे, मग त्या अजून काहीतरी बोलतील. आणि सुमन म्हणतो की आता वेळ द्यायला हवा, प्रेशराईज करायला नको त्यांना. आणि सोहम म्हणतो की मॉम ताराला नक्की माफ करेल, फक्त त्यासाठी थोडा वेळ जाऊ द्यायला हवा असं मला वाटतंय, असे सोहम बोलतो. तर सुमनला सुद्धा आता सोहमचे म्हणणे पटते. इकडे आता अमृता किचनमध्ये काम करत असते, तर तेवढ्यात सावली अमृताकडे येते आणि अमृता आता 2 दिवस मी खूप आराम केला, खूप मजेत गेले असे आता सावलीला सांगते. सावली म्हणते तुमच्या चेहऱ्यावरून दिसतंय बरं का अमृता वहिनी. आता अमृता विषय काढत म्हणते की सावली जेव्हा आम्ही आलो ना तेव्हा सारंग आम्हाला काहीतरी सांगणार होता, पण अचानक त्याने विषय बदलला. अमृता म्हणते आम्ही नसताना इथे काही घडलंय का? कुणीच काही सांगायला तयार नाही. सावली तू तरी सांग ना आम्हाला. आणि ते ऐकताच आता सावली म्हणते की सोहम भाऊजी घर सोडून गेलेत. अमृता म्हणते काय, कुठे गेला? तर सावली म्हणते बहुतेक ते तारा मॅडमकडे गेलेत. आणि सावली म्हणते की सोहम भाऊजी तारा मॅडमकडे 1 दिवस राहिले. त्याचा तिलोत्तमा मॅडमला राग आला आणि त्यांना बोलल्या, तेव्हा ते कायमचे घर सोडून गेले. आता अमृताला धक्का बसतो आणि अमृता म्हणते की आईला सुद्धा समजून सांगायला पाहिजे होतं. सावली म्हणते त्याचा सुद्धा मी प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. तिलोत्तमा मॅडमने काही ऐकलं नाही. आणि सावली म्हणते की अमृता वहिनी तुम्ही एकदा तिलोत्तमा मॅडमशी बोलून बघता का या बाबतीत? तेव्हा आता अमृता म्हणते की मी नक्की बोलेन. तर आता सावलीला धक्का बसून सुखद धक्का बसतो आणि सावलीला आनंद होतो. आता इकडे सारंग बेडरूममध्ये बसून विचार करत असतो. सावली तिथे येते, म्हणते कसला विचार करताय? सारंग म्हणतो असाच विचार करत होतो. आता सारंग म्हणतो की नीलच्या मनात बऱ्याच गोष्टी साठलेल्या आहेत, पण तो काहीच बोलत नाही. आणि सारंग म्हणतो की 1 दिवस त्याचा स्फोट झाला नाही म्हणजे बरं होईल. तर सावली म्हणते मला सुद्धा त्याचीच भीती वाटते. आणि आता सावली म्हणते की अमृता वहिनी तिलोत्तमा मॅडमशी बोलणार आहेत आणि कदाचित वहिनींचं बोलणं ऐकून तिलोत्तमा मॅडम तारा मॅडमला घरात घेण्यासाठी तयार होतील. आणि इकडे आता जगन्नाथचा तेवढ्याच सावलीला फोन येतो. तर जगन्नाथ म्हणतो की उद्या माझ्या लेकीचं वर्षश्राद्ध आहे, तेव्हा जर माझी दुसरी लेक इथे येईल तर मला किती बरं वाटेल. येणार ना? तर सावली म्हणते का नाही येणार, अवश्य येणार आहे मी. तेव्हा आता जगन्नाथ म्हणतात की कामाच्या व्यापामुळे सारंग येईल की नाही मला माहिती नाही, पण तो जर आला तर आणखी बरं वाटेल मला. आणि लगेच आता सावली सारंगला विचारते, तर सारंग म्हणतो जाऊ. आणि सावली म्हणते की जगन्नाथजी उद्या सकाळी आम्ही दोघेही लवकरच निघून तुमच्या घरी असू. इकडे जयंती ही रस्त्याने विचार करत जात असते आणि जयंती विचार करते की आता आपल्याकडे एकच मार्ग आहे आणि जर आपल्याला मेंढळ्यांच्या घरात घुसायचं असेल तर बबलूला आता बळीचा बकरा बनावा लागेल आणि गाढवाचं नाव गोपाळ शेठ म्हणून आता बबलूलाच हाताशी धरावं लागेल. हाच एकमेव मार्ग आहे. आणि बबलू तेवढ्यात आता स्कूटीवरून रस्त्याने त्याचं सगळं सामान घेऊन जाऊ लागतो. तर जयंती बबलू समोर येत म्हणते की अरे बबलू. तर पटकन बबलू स्कूटी थांबवतो आणि म्हणतो जयंती वहिनी तुम्ही इथे काय करताय? घरी सोडायचं का? चला मी तुम्हाला घरी सोडतो. तर जयंती म्हणते नाही बबलू मी तुझीच वाट बघत होती. आणि जयंती म्हणते की बराच वेळ झाला बबलू तुला भेटण्यासाठी मी इथे उभा आहे. तर आता बबलू हसतच म्हणतो काय मला आणि काय चेष्टा करता की काय? जयंती म्हणते बबलू चेष्टा नाही खरंच. आणि जयंती म्हणते की मला तुमच्या घरी येऊन सावलीची माफी मागायची आणि तीही हात जोडून. आणि जयंती म्हणते की सावलीची तब्येत बरी आहे ना? बबलू म्हणतो एकदम बरी आहे, ठीक आहे. जयंती म्हणते मी आता आलेच आहे, तर बघून जाऊ का घरात येऊन सावलीला? तेव्हा आता बबलू म्हणतो की सावली सारंग घरी नाही येत. जगन्नाथच्या मुलीचं वर्षश्राद्ध आहे म्हणून ते त्यांच्या घरी गेले. आणि आता हसतच जयंती म्हणते असं आहे का? पण तारा तर घरी असेल ना? आमच्या लेकीला घरी घेतलं की नाही परत? तर बबलू म्हणतो नाही घेतलं. आणि लगेच आता बबलू म्हणतो की माझ्याकडून सगळ्या बातम्या माहीत करून घेते की काय जयंती वहिनी? तर आता जयंती म्हणते नाही रे बबलू मी खरंच बदललेत. आता इकडे दुसऱ्या दिवशी अमृता ही तिलोत्तमा आणि चंद्रकांत रावांच्या बेडरूममध्ये येऊन त्यांना प्रसाद देते. खरं तर अमृता म्हणते मी कालच आले होते, पण तुम्हाला डोकावून बघितलं तर तुम्ही झोपेत होतात. चंद्रकांतराव म्हणतात बरं झालं तू आज आली, कारण अर्धवट झोपेत प्रसाद घेतला असता तर देवांना सुद्धा थोडेसे ते नाराज झाले असते. आणि आता तिलोत्तमा म्हणते की माझं तर अमृता इथे कुणी ऐकतच नाही. मी जरा काही चांगलं करायला गेले की कुणाला इथे पटतच नसल्याचे आता तिलोत्तमा सांगते. आणि त्यानंतर आता अमृता खाली बसते आणि तिलोत्तमाला म्हणते की मी एक बोलू का? तर हसतच तिलोत्तमा म्हणते की अगं बोल ना ग अमृता. अमृता म्हणते की खरं सांगू का, मला ना खंत वाटली होती जेव्हा मला पहिल्या माझ्या बाळाची चाऊल वाटली ना,
त्यावेळेस आपलं घर किती गजबजलेलं होतं. आणि अमृता म्हणते की आता बाळ येण्याची वेळ झाली तर घरातली माणसं कमी झाली तर तिलोत्तमा म्हणते तुझं खरं आहे. तिलोत्तमा म्हणते की खरं आहे, घरातली माणसं कमी झाली पण जेवढी माणसं या घरात आहे तेवढी सगळी माणसं तुझ्या बाळावर खरं प्रेम करतील अमृता. आणि एवढंच नाही तर तुझ्या बाळावर ते छान संस्कार देखील घडवतील. आता अमृता म्हणते की जेव्हा एक लहान रोपटं असतं आणि त्याचा जेव्हा वटवृक्ष होत असतो तेव्हा त्याच्या आजूबाजूचं वातावरण त्याला पोषक असावं लागतं. आणि आता इकडे जगन्नाथच्या घरी भटजी आलेले असतात. जगन्नाथच्या मुलीचं आता वर्षश्राद्ध असतं. सगळी पूजा तिथे चालू असते. जगन्नाथ अलका हात जोडून आता पूजेला बसलेले असतात आणि आता गुरुजी मंत्र म्हणत असतात. आणि आता सारंग आणि सावली हे देखील आता जगन्नाथ आणि अलकाच्या पाठीमागे पूजेला हात जोडून बसलेले असतात. आणि तेवढ्यात आता जगन्नाथच्या डोळ्यातून पाणी येत असते तर पाठीमागून आता नील तिथे येतो. आणि नील तिथे येताच आता सारंग हा नीलकडे बघतो तर सारंगला धक्का बसतो. नील अचानक कसा आला तर सारंग आता सावलीला खुणावतो तर सावली सुद्धा नीलकडे बघते. आणि नील आता त्या फोटो समोर बसतच आता गुडघ्यावरती बसतो आणि नीलला तिलोत्तमाचे बोलणे आठवते. तिलोत्तमा ज्या वेळेस आता अलका आणि तिची मुलगी आता तिथे बघायला आलेले असतात त्याच वेळेस आता तिलोत्तमा म्हणते की मी रूपम कॉस्मेटिकची मालकीन आहे आणि मला या घरात असली काळ्या रंगाची मुलगी अजिबात चालणार नाही. आणि नीलसाठी जगन्नाथच्या मुलीला कसे ठुकरले होते हे सगळं आता नीलला आठवतं. आणि लगेच आता नीलला आठवून नील डोळ्यात पाणी आणतो आणि नील आता त्या फोटोच्या पाया पडतो तर जगन्नाथ नीलकडे बघतो आणि त्यानंतर जगन्नाथ अलकाकडे. आणि आता नील तिथे आला आणि नीलच्या डोळ्यात पाणी बघून जगन्नाथला देखील धक्का बसतो. आणि त्यानंतर इकडे आता सारंग हा दुसऱ्या रूममध्ये जगन्नाथकडे येतो. अलकासुद्धा तिथेच असते. आणि त्यावेळेस आता सारंग जगन्नाथला म्हणतो की जगन्नाथजी हे सगळं ठीक झालं पण ज्या वेळेस सावलीच्या आयुष्यात संतती विघ्न आहे आणि सावली आई होऊ शकत नाही आणि तिचे आई होण्यामध्ये एक मोठा प्रॉब्लेम आहे हे ज्या वेळेस आता सावलीला समजेल त्यावेळेस तिची काय अवस्था होईल जगन्नाथजी. तर त्याच वेळेस आता सावली ही सारंगच्या पाठीमागून येऊन सारंगचे ते बोलणे ऐकते आणि सावलीला धक्का बसतो. आणि त्याच वेळेस अलका आता सावलीला बघते आणि अलका म्हणते सावली तर जगन्नाथ आणि सारंग पाठीमागे आलेल्या सावलीकडे बघतात. आणि त्याच वेळेस आता सावलीच्या आता डोळ्याभोवती अंधाऱ्या येऊन सावलीला चक्कर येते आणि सावली खाली पडते तर पटकन सारंग सावलीला धरतो. आता सारंग आता सावलीला धरता क्षणी इकडे आता पटकन सारंग ह्या डॉक्टरला बोलावतो. आणि इकडे आता सावली वहिनीला जगन्नाथच्या घरी चक्कर आली हे बबलूला समजून आता बबलू अमृताला सांगतो तर अमृता म्हणते मला ना जरा वेगळा संशय येतोय बबलू आणि ही तर गुड न्यूज नसेल ना. तर तिकडे आता डॉक्टर आता सावलीला येऊन सावलीचा चेकअप करतात आणि लगेच आता सावलीचा चेकअप करता क्षणी डॉक्टर आता सारंगला म्हणतात की तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे आणि तुमची मिसेस प्रेग्नंट असल्याचे सत्य आता डॉक्टर सारंगला सांगताच आता सारंग खुश होऊन जगन्नाथकडे बघतो. आणि डॉक्टरच्या एका वाक्याने जगन्नाथची भविष्यवाणी खोटी ठरत सावली ही प्रेग्नंट असल्याची सगळ्यात मोठी गुड न्यूज सारंग समोर आलेली असते. आणि त्याच वेळेस उडालेला असतो सगळ्यात मोठा धमाका. जगन्नाथची भविष्यवाणी खोटी ठरत आता सावली प्रेग्नंट असल्याचे सत्य सारंग समोर येताच आता सगळ्यात मोठी गुड न्यूज येऊन आता काय होणार प्रेक्षकांनो हे सगळं बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.